स्वामींच्या कृपेने, स्वामींचा आशीर्वाद मिळाला, त्याच्यानेच माझं बरं झालं. हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आज चाललेली आहे स्वामींच्या मठामध्ये. मला देवळात जायला आवडतं. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी एक्सप्लोअर करत असते. तर म्हटलं चला आज तुम्हालाही घेऊन जाऊयात. आणि मी हा कुर्ता ठाण्यामध्येच आनंदनगरच्या बॅकसाईडला एक ग्राउंड आहे, तर तिथे एक्झिबिशन लागलं होतं. तर तिथे एक ताईंचा स्टॉल होता एक्झिबिशनमध्ये. तर त्यांच्याकडे कॉटनचे खूप सुंदर असे कुर्तीज होते. तर मी त्यांना फक्त म्हणाले होते की जेव्हा आपण वॉश करतो त्याच्यानंतर कॉटन हे आकसलं जातं, तर तसं नाही व्हायला पाहिजे. आणि त्यांनी 100% गॅरंटी घेतली होती. तर मी हा वेअर करून मग घातलाय, म्हणून म्हटलं आज तुमच्यावर शेअर करावं. आता मी नेक्स्ट टाइम जेव्हा जाईन त्यांच्याकडे, मी हा एक घेतलाय आणि एक शॉर्ट टॉप घेतलाय, तोही कॉटनचा आहे, तोही कमाल आहे. तर आता नेक्स्ट टाइम जाईन तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन आणि त्यांचा नंबरही मी शेअर करेन. खूप छान कुर्ते आहे. याचं फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे, असं छान वाटतं एकदम. आणि हो, मी अजून एक गंमत घेतलेली आहे जी मी तुम्हाला दाखवायची आहे. वेट, मी नवीन माईक घेतलेला आहे आणि तो जो मॅग्नेटवाला असतो ना, तर तो मला घ्यायचा होता. तर हा तो आहे. हे बघा, मी अजूनही यूज केलेला नाहीये. आज मी तो पहिल्यांदा वापरणार आहे. हे काय कार्ड आहे, ही छोटीशी बॅग आली आहे, चार्जिंग केबल. ओके, हे ह्याला लावायला मोबाईलला लावण्यासाठीच आहे. आणि से माईक आहे. तर हे बघा, हे असं मॅग्नेट आहे आणि येस, ब्लॉग करतात त्यांना ह्याचं कळतं की तुम्ही बाहेर गेल्यानंतर, शूट केल्यानंतर ते काय पद्धतीने तुम्हाला त्याचा आवाज ऐकू येतोय, बाहेरचा नॉईज वगैरे त्याच्यासाठी. आणि आपला आवाज कधी कधी ऐकूच येत नाही, मग व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो. तर माईक खूप गरजेचं आहे. तर मी आता निघालेली आहे, म्हणजे मगाशीच निघाले. मानपाड्याच्या इथून राईड घेतलेला आहे आणि तिथून आता घाणेकर नाट्यगृह त्या बाजूने मी ओपन साईडनी त्या मंदिरात चालली आहे. तर हा आहे घाणेकर नाट्यगृहाचा जो रोड आहे मानपाड्याच्या इथला. तिथून मी, म्हणजे आपल्याला ओपन लेक लागेलच. ओपन लेकवरून आपण त्या मठामध्ये जाणार आहोत. हे जे तुम्हाला दिसतंय डाव्या हाताला, ते आहे घाणेकर नाट्यगृह. आणि या घाणेकर नाट्यगृहाच्या बरोबर आता हा सर्कल दिसेल समोर, त्या सर्कलवरून मी राईड घेणार आहे. तर हे आहे श्री सिंधुताई सप्ता तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र आणि खूप छान बांधलं आहे हे. सुरू झाला आहे ओपन तलावचा एरिया. इथेच आत्ता सलग 3 ते 4 दिवस ओपन फेस्टिवल होतं. मी सलग 2 वर्ष येऊन गेले होते. यावर्षी मला याला जमलं नाही, तर ते मी मिस करते खरं तर. हे धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रवेशद्वार खूप छान बनवलं होतं. हे बघा, हा तो चौक आहे. ते बुक्स आहेत विकायला. हे बघा, हा ओपन लेक आहे सगळा. आणि ही विठ्ठलाची खूप सुंदर मूर्ती त्यांनी तयार केलेली आहे.
तर हा जो रोड आहे तो येतो कॅडबरी जंक्शनच्या इथून आणि हा जो रोड आहे लेफ्ट साईडचा तर तो आहे उपनच्या बाजूने येणारा. तर तिथून आल्यानंतर तुम्हाला हे सॉल्ट अँड पेपर नावाचं हे हॉटेल आहे ते तुम्हाला दिसेल आणि त्याच बोळामध्ये इकडे हे आहे. तर म्हणजे तुम्ही कॅडबरी जंक्शनच्या इथून आलात आणि उपनच्याही बाजूने आलात तर बरोबर मध्यवर्ती म्हणजे वर्तकनगरच्या इथे हा स्वामींचा मठ आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात स्वामींचं. चला. तर तुम्ही जर मठात कार घेऊन येत असाल तर पॉसिबल नाही, तुम्हाला बाहेरच कुठेतरी गाडी पार्क करावी लागेल. इथे फक्त 2 व्हीलर ती पण मागे आहे आणि इथे चप्पल काढण्यासाठीचं स्टँड आहे. तर मी तर चप्पल काढते आणि हे असं सुंदर मंदिर आहे आणि ह्या पूर्ण गल्लीमध्येच पूर्ण शांतता आहे त्यामुळे इतकं छान वाटतं आहे. होपफुली आता मंदिरात गर्दी पण नसेल त्यामुळे तुम्हाला छान दर्शन मी देऊ शकते. केव्हापासून येतात? 1 वर्ष झालं मला. आणि तुम्हाला या मठाबद्दल कसं कळलं? मला म्हणजे आम्ही इथे नवीन राहायला आलो शिवाजीनगरला. तेव्हा माझ्या मुलांनी सांगितलं आई इथे स्वामी समर्थांचा मठ आहे म्हणून मी आले ह्या मठात. 2 महिन्यानंतर मी ह्या मठात यायला सुरू केलं. मग एक दिवस इथे आजी बसल्या होत्या, त्यांनी मला हे पुस्तक दिलं वाचायला. हे पुस्तक वाचायला दिलं. पुस्तक मला वाचायला दिलं. मी ते वाचायला सुरू केलं हे पुस्तक. मग त्याच्यानंतर 2 महिन्यांनी माझा आजार समजला, मला कॅन्सर आहे म्हणून. मला कॅन्सर झालेला. 2 महिन्यानंतर मला समजलं की मला कॅन्सर आहे आणि टाटाला ट्रीटमेंट केली खारघरला. आधी आम्ही इथं करत होतो ट्रीटमेंट, म्हणजे ठाण्यात सगळं रिपोर्ट केले. मग इथं माझं हे झालं, पेट स्कॅन झालं, त्याच्यात कळलं. मग आम्ही टाटाला ट्रीटमेंट घेतली सगळी. मग टाटाला घेतल्यानंतर आम्हाला समजलं का 1 जानेवारीला 2025 1 जानेवारीला आम्हाला कळलं की मला कॅन्सर आहे. मग आम्ही 5 जानेवारीपासून माझी ट्रीटमेंट सुरू झाली. तर माझं 6 किमो होते मला. 6 किमो ते 4 किमोतच माझं बरं झालं स्वामींच्या कृपेने, स्वामींचा आशीर्वाद मिळाला, त्याच्यानेच माझं बरं झालं. 6 किमो झाले माझे पूर्ण. तुमचा त्यांच्याबद्दलचा जो काही विश्वास आहे तर तो कसा म्हणजे जास्त दृढ केव्हापासून झाला? म्हणजे मी इथे जेव्हा मला सांगितलं ना तुम्हाला, मला जेव्हा कॅन्सर समजला तेव्हा मी स्वामींच्या पायावर डोका ठेवून त्यांना सांगितलं की हे जे सगळं ध्येय हे माझं तुमच्यासाठीच आहे आणि तुम्ही जे काय कराल ते योग्यच कराल. जे माझ्या नशिबात असेल ते मी वाचेल, नाही तर नाही. पण जे काय आहे ते तुमच्या पायावर ठेवले, मग जे काय करायचं ते तुम्ही बघा. मग त्यांनी मला वाचवलं. थँक्यू. तर मी आता वर्तकनगरच्याच स्वामी समर्थांच्या मठामध्ये आहे आणि खरंच खूप सुंदर असा मठ आहे. जसं तुम्ही बघितलं की ही मूर्ती फार सुंदर आहे आणि ओव्हरऑलच मंदिरामध्ये जी शांतता आहे ती खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे जसं येतो तसं तुम्ही कॉन्सन्ट्रेटच होऊन जातात. म्हणजे तुम्ही अध्यात्मामध्येच तुमची खूप जास्त रुची असं वगैरे वाटायला लागतं. आणि ही मगाशी जी मूर्ती बघितली आहे ही खूप वेगळी मूर्ती स्वामींची. म्हणजे जनरली स्वामींच्या हातामध्ये ब्रह्मांड
मणी असतो तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की स्वामींची मूर्ती इतकी अप्रतिम आहे आणि वेगळ्या शैलीमध्ये त्यांची बैठक आहे. आत्तापर्यंत ज्या काही मी मूर्त्या बघितलेल्या आहेत स्वामींच्या त्यांच्या हातामध्ये ब्रह्मांडमणी असतो, पण ही मूर्ती आहे ज्याच्यामध्ये ते आशीर्वाद देत आहेत, म्हणजे त्यांचा हात वर आहे. आणि अशा फार कमी बघायला मिळतात मूर्ती की ज्याच्यामध्ये स्वामींचा हात असा वरती जो आशीर्वाद देतो. ते कायम म्हणतच असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, पण असा हात बघितल्यानंतर अजून एक समाधान मिळतं की येस, हे आहेच आहेत. म्हणजे ज्यांची स्वामींवरती भक्ती आहे त्यांना तर अर्थात माहिती आहे की जे काही त्यांच्या आयुष्यात चांगलं घडतं आहे ते सगळं फक्त स्वामींमुळे घडतं आहे. त्यामुळे तुम्हाला हा मठ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा. थँक्यू.